हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत। मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मस्तपैकी असा झणझणीत मटणाचं बेत आहे आमच्या घरी। का तर कालच मटण आणलं होतं आणि आज भाऊजी गुड्डीला घ्यायला आल्यात, तर म्हणलं भाऊजी आल्यात तर मटण बनवते। तर आज गुड्डी म्हणली की चल मी मस्तपैकी मटणाचं कालवण करते, तू भाकरी बनव जेणेकरून पटकन पण जेवण तयार होईल आणि तुला थोडीशी मदत सुद्धा होईल। म्हणलं ठीक आहे, पण माहीत नाही मला आता ती मटणाचं कालवण कसं बनवते। का तर काय असते ना, पोरींला लग्नाच्या आधी तर जेवण बनवायची इच्छा नसती आणि त्यांना म्हणजे नको होय म्हणता येते, पण लग्न झाल्यानंतर पोरीवानी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाही हा शब्द विसरायचा। का तर हा नाही हा शब्द फक्त आपल्या घरी चालतो, आईवडिलाची तर सासरी बिलकुल चलत नाही। तिथं फक्त हो हा शब्द लक्षात ठेवायचा। जसं की चपात्या येतात का, हो येतात, भाकरी येतात का, हो येतात, भाजी येते का, हो येतात। का तर तुम्हाला जरी काही येत नसेल ना तरी सुद्धा हो म्हणायचं। का तर समोरच्याला नाही ऐकायची इच्छा बिलकुल नसती, नाही तर मग तांडव होतो। आणि पण बऱ्याच ठिकाणी असं असतं की सुनाला खरंच खूप समजून घेतात, की काही पदार्थ जर तिला येत नसतील किंवा काही काम तिला येत नसेल तर सांगतात की असं नाही असं करायचं, किंवा जेवण असं नाही असं बनवायचं, किंवा मी सांगते तसं बनव। सासू वगैरे समजून घेते, नणंद समजून घेते। पण काही ठिकाणी असं असतं की नाही, सुनानी सगळं काही केलं पाहिजे, तिनं सगळं काही तिला व्यवस्थित आलंच पाहिजे, भलं त्यांच्या लेकीला काही येऊ नाही। तर सून ही परफेक्टच पाहिजे, सगळ्या गोष्टी तिला आल्या पाहिजे। कोणतीही गोष्ट अशी नाही की तिला येणार नाही आहे, सगळं काही तिला बनवता आलं पाहिजे, कामं आले पाहिजे, घरातले सगळ्यांचा मानतुकी सगळ्या काही गोष्टी तिला आल्या पाहिजे। तर हे असं असतं। आणि बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे, कुणाला राग यायला नको, तर बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे की घरचे माणसं सासू सासरे सासरीची लोक चांगले असतात पण ती मुलगी चांगली नसती। तर हे असं कुणासोबत होतं किंवा काय होतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, कुणालाही राग येणार नाही। का तर ही खरी गोष्ट आहे। बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा असतं की सुना चांगल्या नसतात, सासू सासरे किंवा त्यांच्या घरचे लोक चांगले असतात। बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होतं की सून चांगली असते पण त्यांच्या घरचे लोक चांगले नसतात। तर बऱ्याच ठिकाणी असं आहे, काही अनुभव सुद्धा आहेत मला। का तर आम्ही जिकडे राहायचो ना तिथं बाजूला हे सगळ्या काही गोष्टी होत होत्या, सांगत होतं, कोणी बोलत होतं, पण मी कोणाचं काही नाव वगैरे घेत नाही। तर नाही, असं हे चुकीचंच आहे, सुनाला पण त्रास देणं म्हणा किंवा सुनाने सुद्धा घरच्यांना त्रास देणं सुद्धा चुकीचंच आहे। तर इथं बोलत बोलत माझ्या अर्ध्या भाकरी करून झाल्यात, इथं गुडी कांदा वगैरे कापती। आणि आता आणखीन एक सांगते, ते म्हणजे की गुडीला सुद्धा असंच होत होतं की लग्नाच्या आधी हिला जेवण वगैरे बनवायला येत नव्हतं, साधे सोपे थोडेफार काही पदार्थ येत होते, पण आता कोणती भाजी अशी नाही की ती म्हणत नाही मला येत नाही, ती सगळ्या भाज्या म्हणते मी मस्तपैकी बनवते। आणि आज सुद्धा तसंच झालं, म्हणलं मी बनवते मटण, तर म्हणली नको मी बनवते आणि तुला इतकं मस्त मटण बनवून दाखवते की सगळेजण खात राहतील। तर म्हणलं ठीक आहे बनव। आता बिर्याणी वगैरे ती चांगली बनवती आणि स्वप्नीला तिची बिर्याणीसुद्धा खूप जास्त आवडते। का आल्यानंतर मी तिला बिर्याणी वगैरे बनवायला लावते, पण आता ती म्हणली मटणाचं कालवण बनवते। ठीक आहे म्हणलं बनव, आता बघू कसं बनवते काय नाही आणि आवडते का नाही मटणाचं कालवण ते सुद्धा तुम्हाला शेवटी कळणारच आहे। त्यासाठी बघू आता बरेचसे मसाले तर तिने वाटून वगैरे घेतले, जसं की आता यात काय काय टाकले ते सांग। इथे एक तिनं वाटण केलं होतं आधी, ते त्यात काय काय टाकलं होतं ते सांगते। तर एक खोबऱ्याचा तुकडा टाकला होता, त्याच्यामध्ये 2-4 हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना होता तो टाकलेला आहे आणि मस्तपैकी त्याला वाटून घेतलं, तेलामध्ये टाकून त्याला चांगलं परतून घेतलं। तेलामध्ये तिनं 2-3 खडे मसाले सुद्धा टाकले, चक्रीफूल टाकलेला आहे, मोठी विलायची टाकली आणि हे टाकले लवंग टाकली, दालचिनी टाकलेली आहे। आता 1 चमचा गरम मसाला टाकला आहे आणि 1 ते 2 चमचे समजा काळी चटणी टाकलेली। काळी चटणी तिखट आहे, जी घरी बनवली मम्मीनं, ती टाकलेली आहे। तर आता हे व्यवस्थित सगळं मसाला तेलामध्ये मिक्स करायचा आहे अर्धा 1 मिनटं आणि चांगलं तेल सुटते मसाल्याला। तर ह्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे वाटल्याला, तो म्हणजे काय की डाळवा वाटलेला आहे तिनं। तर मी म्हणलं डाळवा जर असं टाकलं ना तर कालवणाला चांगली तरी येत नाही, तेल येत नाही। तर ती म्हणली येते, म्हणलं नंतर येईल, पण आता सध्या सगळं कालवण पाण्याने दिसणार आहे। तर बघूया आपण आता बरेचसे काही मसाले टाकले ना तर कालवण आपलं पाण्याने होतं, पण ते शेवटी बनल्यानंतर त्याच्यावर खूप जास्त अशी तरी येते। तर ते सुद्धा तुम्हाला झाल्यानंतर दाखवते। आता जवळून जर व्यवस्थितीनं व्हिडिओ काढला असलं तर, का तर तिला मी फोन लावून दिला आणि मी बाकीचे माझे कामं करत होते, तर तिने ह्याच्यामध्ये डाळवासुद्धा टाकला आणि फोन चालू करायचं विसरून गेली। तर तो डाळवा टाकल्यानंतर तीसुद्धा व्यवस्थित मिक्स केला आहे, मसाला मस्तपैकी असा झालेला आहे। बोटाने थोडासा चाटून बघितलं आहे तिने की मीठ आहे का नाही बरोबर, तर मीठ तिला बरोबर लागलं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे, मटण टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं, जसं की अर्धा 1 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपलं मटणसुद्धा शिजते। माझ्या भाकरी झालेला आहे, भात झाला आहे, नाही भात बनवायचं, भात नाही झालं, भात बनवायचं आहे। आणि शिगडी वगैरे सगळं पिठाने खराब झाली, तर तुम्हाला वाटतं शिगडी वगैरे सगळं घाण आहे, पण नाही, भाकरी वगैरे झालेत ना, लई मोठ्या भाकरी केल्यात, त्यासाठी थोडंसं पाणी वगैरे उडलेलं आहे। तर आता मटण टाकायला लागली,
मटणाला सुद्धा मसाला पहिल्यांदा लावून ठेवला होता. दही, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं तुम्हाला काय काय लावलं होतं ते सांगितलंच होतं. ते सगळं मसाला लावल्यानंतर आता अर्धा तास झालंच असेल मटणाला मसाला लावून ठेवल्यानंतर. आता कलर तर खूप छान दिसायला लागला आहे, पण मटण शेवटी बघूया आपण चांगलं होतं आहे की नाही होत ते तुम्हाला शेवटी मी सांगेन. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की मटण कसं बनलेलं आहे कसं नाही. ठीक आहे. आणि पप्पाचं चालू झालेलं आहे की घरात सगळ्या मटणाचा वास सुटला आहे, का ते मटण खात नाहीत आणि त्यांना कसा तरी वास यायला लागला आहे. तर म्हणलं कसं तरी वास नाहीत, म्हणलं चांगला येतोय आणि जेवण तुम्हाला सुद्धा करायचं म्हणलं. तर म्हणले नाही मला जबरदस्ती करू नको, मटण ही खाणार नाही काय. म्हणलं पाहुण्याची देखा जर म्हणलं तर खाचाल थोडंसं, तर नाही म्हणले तेव्हा पण नाही खाणार आणि मला म्हणून फिरून नको, मला त्याचा पहिलाच वास सहन होत नाही आणि तू मटण मला खायला घालायला लागली. तर म्हणलं ठीक आहे जाऊ दे, म्हणलं मी तुमच्यासाठी दुसरी भाजी वगैरे बनवते म्हणलं. ते अंडं वगैरे खातात, तर म्हणलं तुमच्यासाठी अंड्याची चटणी वगैरे बनवते म्हणलं, तर ती खा म्हणलं, सकाळची भाजी आहे ती खा. तर म्हणली ठीक आहे मी बसतो. मग बसले थोड्या वेळ आणि आता वापस मम्मीचा फोन आला की बॉन्ड खाली गेला खेळायला आणि त्याच्याकडे जा थोड्या वेळ, नसतं तर रात्रीच्या टायमाला इकडे तिकडे हिंडण. आता का रात्र झालेले आहे, तर पप्पाला तेवढाच बहाणा भेटला, बॉन्डला घेऊन येतो म्हणले आणि ती गेले. आता माहीत नाही येतात का घरी जात ती पण माहीत नाही. का तर त्यांना बोलवले म्हणलं या म्हणलं, पाहुणे जेवण करणार नाहीत तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. तर म्हणले हा ठीक आहे येतो. तर इथं डुग्गू आणि त्याचे पप्पा फोन बघत बसले, सचिन पण टी व्ही बघायला लागल्यात आणि इथे मी थोडासा मसाला भात थोडासा करून घेते पटकन. आणि भात मी शेवटी बनवते, चिकन मटन जर काय बनवलं का तर गरम भात खायला चांगलाच लागतो आणि त्यासाठी मी आधी बनवून ठेवत नाही. आधी बनवल्यानंतर जेवण पूर्ण स्वयंपाक बनेपर्यंत मग भात थंड होऊन जातो आणि मग ती खायला मजा नाही येत. त्यासाठी मग शेवटी भात बनवते. एक उकळी आली आणि कमी गॅस करून झाकून ठेवलं ना तर भात 5 ते 10 मिनटात तयार होतं. आणि बरेच जण असं करतात की भातामध्ये मीठ टाकत नाहीत, पण मी मीठ थोडंसं टाकते जेणेकरून भाताला चव येईल. आणि तर इथं कुकरच्या सुद्धा कमी गॅसवर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. मटण मस्तपैकी शिजलं आहे आणि बघूया आपण कसं झालेलं आहे मटण. तर मटणाला जास्त अशी तरी दिसत नाही, का तर ह्याच्यामध्ये डाळवा टाकला होता. आता डाळवा बरेच जण याला फुटांची डाळ म्हणतात, तीसुद्धा वाटून टाकलेली आहे. आणि टाकल्यानंतर काय होतं, कालवण थोडंसं हे दिसतं, बिनतरीचं दिसतं, पण असं घट्ट एकदम मस्त सरभरीत कालवण झालेलं आहे. का तर ह्यामध्ये अर्धा एकच ग्लास पाणी ओतलेलं आहे, जास्त पाणी ओतलेलं नाही. पण ह्याला तरी बिलकुल नाही कालवणाला, पण चवीला छान झालं असं ती म्हणती. का तर तिनं बनवलेलंच आहे कालवण आणि तुम्हाला नंतर सांगते खाल्ल्यानंतर कुणाकुणाचं काय काय होतं की चांगलं झालं आहे का नाही कालवण, ते नंतर तुम्हाला सांगते. असं आहे आमच्या घरातले सगळेजण असे सांगणार नाही तोंडावरती की म्हणजे असं व्हिडिओवरती, का त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही आमच्या घरच्यांना सगळ्यांना, तर ते म्हणणार नाहीत व्हिडिओमध्ये की कालवण छान झालं तर म्हणून. पण सगळ्याच्या वतीने मी सांगल ते ठीक आहे. छान छान ऐकून ठेवले ते पण छान आहे छान आहे बघा. तर माझ्या लेकाचा असं आहे, जिकडं फोन बघेल किंवा कॅमेरा दिसेल तिथं त्याची फक्त बॉडी दाखवत असतो, तर बॉडी आली का नाही. तर आता जसं की जिमला चाललेला आहे 2-3 महिन्यापासून, तर जिमला चाललं की त्याला वाटते 2-3 महिन्यात लगेच बॉडी झालीच आहे त्याची. तर आता इथं पप्पा पण आल्यात, त्यांना बोलवलंच होतं, तर तोंड बघू शकता वाकडं तिकडे करायला लागलेत मटणाचं वाचू. अरे ते तंबाखू दिली तर खाल तर इथं मस्तपैकी असं कालवून झालं, सगळं जेवण झालं. तर पप्पाला पण इथं मी थोडीशी अंड्याची भाजी बनवून दिली, ती पण जेवण करायला लागलेत. बाकी सगळेजण जेवायला लागलेत. तर मोठ्या भावाला पण बोलवलं, ये म्हणलं जेवायला, पाहुण्याने जेवायला बोलवले. नग म्हणत होतं तरी त्याला बोलवलं जबरदस्ती, तो रसा खातो मटण खात नाही तो पण. तर इथं जेवण करायला आल्यात. मग मला केकची ऑर्डर आली होती आणि त्यांना म्हणलं आता काय होत नाही, पाहुणे वगैरे आल्यात, पण त्यांनी लयच रिक्वेस्ट केली की मला द्याच बनवून. म्हणलं ठीक आहे, त्यांना एक केक बनवून दिला. लगेच न्यायचं चालू झालं की मलासुद्धा केक पाहिजे, ते यासाठी सुद्धा म्हणजे सगळ्यांसाठी एक घरी बनवला. आणि मटणाचं कालवण सांगते कसं झालं होतं. मटणाचं कालवण खूप छान झालं होतं, पण ते पुरलं नाही, मटण राहिलं आणि रस्सा सगळा संपला. तर दुसऱ्या दिवशी जे मटण उरलं होतं ना त्यात मसाला टाकून मी सुक्कं फ्राय मटण बनवलं, का तर रस्सा संपून गेला आणि मटणच फक्त राहिलं.
असा मस्तपैकी जेवण वगैरे मस्त झालं बेत. परत केक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला आणि केकसुद्धा कट केला आणि असाच खाला. बड्डे वगैरे कुणाचा नव्हता, पण घरीसुद्धा एक बनवला. नंतर मग भांडे ढिगभर पडले होते, ते भांडे सगळे घासून घेतले, किचन पुसून घेतलं आणि रात्रीचं माझं एकदाचं फायनली सगळं काम संपलेलं आहे. तर असं असतं, भांडे हुडे पडतात. आणि किचन पण धुवून पुसून घेतलं. आता सकाळपर्यंत जेवण वगैरे बनवायचं नाही, उद्याच बनवायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.